राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा अजित पवारच, निर्णय झाल्यावर लगोलग शपथविधी, छगन भुजबळ यांची जय महाराष्ट्राला माहिती. पवार परिवाराशी चर्चा करून नंतर निर्णय घेऊ, सुनील तटकरेंची जय महाराष्ट्राला माहिती. अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन, निराकरा नदीच्या संगमावर अस्थींचं विसर्जन. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होण्याची शक्यता, सुनेत्रा पवार शरद पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र. शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी, नीरा नदीतील दूषित पाण्याची पाहणी, शरद पवारांचा स्थानिक कार्यकर्त्यांसोबत संवाद. दादांनी सकाळचा शपथविधी घेतला, तो पहिला प्रयोग नव्हता तर तो तिसरा प्रयोग होता. रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट. यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता, अजित पवारांच्या अकाली निधनामुळे निर्माण झाली मोठी पोकळी. आर्थिक सर्वेक्षण अहवालात राज्याची दिवाळखोरी उघड, राज्यावर महसुली तुटीचा बोजा वाढत असल्याचं महत्त्वाचं निरीक्षण. केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात लाडकी बहीणसारख्या योजनांवर ताशेरे. ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोळकर यांच्या नावाची घोषणा, तर उपमहापौरपदी भाजपाचे कृष्णा पाटील. जय महाराष्ट्राच्या बातमीवर शिक्कामोर्तब. संभाजीनगरच्या महापौर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर, 10 फेब्रुवारीला विशेष सभेत मतदान प्रक्रिया पार पडणार. नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेत अनेक पक्षांची गटनोंदणी प्रलंबित, आज गटनोंदणी प्रक्रिया होणार नसल्याचं स्पष्ट. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री अभ्यास दौऱ्यावर. चंद्रपुरातील काँग्रेसच्या 6 नगरसेवकांचं अपहरण प्रकरण, पोलिसात तक्रार दाखल, तपास सुरू. नागपुरात ओबीसी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं अपात्र होण्याची शक्यता. नागपूर पालिका महापौरपद खुला प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित. लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांमुळे आर्थिक धोरणाची चिंता वाढली, आर्थिक सर्वेक्षण अहवालातून बाब झाली स्पष्ट. अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला नाही तर दुरुस्तीलाच परवानगी, केंद्रीय जल आयोगाचा खुलासा. सांगली कोल्हापूरकरांना दिलासा. कोकणातील 5 जिल्ह्यातील कोळीवाड्यांचे सर्वेक्षण आणि सीमांकन होणार, कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळीवाड्यांचा समावेश. नाशिकमध्ये परदेशी टोळीचा उच्छाद, पिकअप लुटून जीव घेणे हल्ले, टोळक्याचा रात्रभर धुडगूस, कुऱ्हाड कोयते घेऊन 3 ठिकाणी सशस्त्र हल्ले. संभाजीनगरच्या सिडको भागातल्या कॅफेत अश्लील चाळे, भाजपा नेते प्रमोद राठोडांनी उघड केला प्रकार. कॅफेत महाविद्यालयीन तरुण तरुणी करायचे अश्लील चाळे. सोने चांदीच्या दरात घसरण, सोन्याच्या दरात 2,000ची घसरण, तर चांदीचे भाव 12,000 रुपयांनी उतरले. जंक फूडच्या जाहिरातींवर सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत बंदीची शिफारस. ब्रिटन, चिली आणि नॉर्वेच्या धर्तीवर पाऊल उचलण्याचा विचार, सूत्रांची माहिती. आरसीबीची एक्सप्रेस सुसाट, यूपीवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक. मुंबई इंडियन्सला आज विजय अनिवार्य, WPL मध्ये गुजरात जायंट्सशी सामना.